माहूर येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले, पद्मा गिर्रे यांनी माहूर शहरातील दत्त चौकात उभारलेल्या त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहिली। स्वर्गीय गोपीनाथरावांनी सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी आपले जीवन खर्च केले। अचानकरित्या ते आपल्यातून निघून गेल्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा आदर्श घेऊन मोदी सरकारच्या ध्येयधोरणाचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर यांनी व्यक्त केले। भारतीय जनता पार्टीचे केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर संबंध भारत देशातले एक फार मोठे दिग्गज व्यक्तिमत्व जे होऊन गेलेले होते असे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आज 6वं पुण्यस्मरण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या अनुषंगाने एकूणच भारतीय जनता पार्टीच्या परिवारातील त्यांच्या कार्याची जी फार मोठी महती होती ती लक्षात घेता त्यांना महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना कदापि आणि कधीच विसरू शकत नाही। खरोखरच त्यांचं फार मोलाचं योगदान या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याचबरोबर तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना संघटित करून फार मोठं संघटनशील नेतृत्व आणि एक लोकनेता म्हणून हा माणूस आपल्या परिवारातला आपल्यामधून निघून गेलेला आहे। आज दिनांक 3 जून 2020 रोजी भारतीय जनता पक्षाचे शिल्पकार सर्व देशासाठी आदर्श नेतृत्व असलेले गोपीनाथरावजी मुंडे आज यांची 6व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने माहूर भाजपा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आणि या निमित्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांना कदापि महाराष्ट्र विसरणार नाही आणि विसरू शकत नाही, कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाचे फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आज सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने माहूर भाजपच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो। यावेळी माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे, श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय कान्नव, माजी तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील, पंचायत समिती माजी सभापती वसंत कपाटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, शिवसेना शहर प्रमुख निर्धारी जाधव, राजू दराडे, आदिवासी नेते संजय पेंदोर, सदबा मुंडे, रामकिशन केंद्रे, तुकाराम फड, पत्रकार रुपेश दीक्षित, हर्षल दीक्षित, देवानंद ठाकूर, प्रमोद सोनकर यांच्यासह विविध समाज संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।